आणि पुढच्या बातमीकडे वळूयात। बीडच्या विडा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ऊसतोड मजूर महिलांवरती कुटुंब कल्याणाची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर बेड उपलब्ध नसल्याने अक्षरशः खाली झोपून उपचार देण्यात येत आहेत। हा धक्कादायक प्रकार आज समोर आलेला आहे। यामुळे ऊसतोड मजूर असलेल्या या रुग्णांची मोठी हेळसांड होत असल्याचं स्पष्ट होत आहे। दरम्यान बेड उपलब्ध करून द्यावेत यासाठी आम्ही वरिष्ठांना कळवलेलं आहे, अशी प्रतिक्रिया ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। आपल्या पीएससी अंतर्गत आपल्याला पेशंट ॲडमिशनसाठी 10 बेड उपलब्ध होते। पण पेशंट आपल्याला ज्यावेळेस आपण प्री ऑपरेटिव्ह चेकअप केलं त्यावेळेस पेशंट आपल्याकडे 15 पेशंट आले। मग उर्वरित पेशंटला आपण नंतर आपण ऑपरेट करू असा सल्ला दिला, परंतु आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही करू असं त्यांची पण संमती होती। त्यानुसार मग आम्ही ते खाली गाद्या टाकून अर्धे 4-5 पेशंट खाली गाद्यावर आणि बाकीचे बेडवर असे ऑपरेट। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। स्वानंद, अतिशय धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे। साधे बेड सुद्धा त्या रुग्णालयात नाहीयेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती महिलांवरती शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत। प्रशासनाकडून नेमकं आता काय सांगण्यात येतंय, का नेमकं हे सगळं घडलंय? नक्कीच केज मधील विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील हा धक्कादायक प्रकार आहे। आपण बघायला गेलं तर आधीच ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे आणि त्यामध्ये ही जी ऊसतोड मजुरांची महिलांची हेळसांड होताना दिसली आहे। यामध्ये बघायला गेलं तर प्रशासनाने सरळ सांगितलं की आमच्याकडे केवळ 10 बेड उपलब्ध होते आणि रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे आम्ही हा वरिष्ठांना सर्व प्रकार सांगितला। आता नेमकं वरिष्ठ या बाबतीत काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे। अगदी स्वानंद, प्रशासनाकडून नेमकं यावरती काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का, की का या रुग्णालयामध्ये इतक्या सुविधा नाहीयेत, याबद्दल काही स्पष्टीकरण देण्यात आलंय? हे गाव पातळीवरचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे विडा गावातलं, आणि प्रशासन आता याबाबत कारवाई काय करतं हे बघितलं पाहिजे। अगदी, त्यामुळे खरं तर अतिशय संतापजनक आणि धक्कादायक हा असा सगळा प्रकार आहे। बीडमधल्या विडातल्या आरोग्य केंद्रातील हा सगळा प्रकार आहे। ऊसतोड महिलांवरती या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती आणि त्यावेळी बेड्स नसल्यामुळे त्यांना जमिनीवरती खाली झोपावं लागतंय आणि जमिनीवरती झोपून त्यांच्यावरती हे उपचार करण्यात येत आहेत। त्यामुळे खरं तर अतिशय संतापजनक अशी ही सगळी घटना सध्या समोर येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।